नमस्कार. स्वागत करतो तुमचे माहिती कामाची आपल्या YouTube चॅनलवर. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की आपले बँक अकाउंट हे आधार सीडिंग कसे करायचे. म्हणजेच आपला आधार क्रमांक आणि आपला खाते क्रमांक एकमेकांसोबत कसा जोडायचा. आधार सीडिंग करणे का आवश्यक असते. विविध शासकीय अनुदान म्हणजेच शासनामार्फत मिळणारा लाभ हा आपल्या खात्यामध्ये थेट जमा होत असतो. म्हणजेच डीबीटी या प्रणालीद्वारे आपल्याला लाभ मिळत असतो. तर हा लाभ मिळवण्यासाठी आपले बँक अकाउंट हे आधार सीडिंग असणे आवश्यक आहे. आपले बँक अकाउंट हे आधार सीडिंग आपण अगदी मोबाईलच्या साहाय्याने किंवा कम्प्युटरच्या साहाय्याने सुद्धा घरबसल्या करू शकतो. तर मी आज आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की आपले बँक अकाउंट हे आधार सीडिंग कसे करायचे. यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा. गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करायचे आहे. गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला npci.org.in ही वेबसाईट सर्च करायची आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर या प्रकारचा आपल्याला डॅशबोर्ड दिसेल. यामध्ये कंझ्युमर हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. कंझ्युमर हा पर्याय निवडल्यानंतर यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी जो पर्याय दिसत आहे भारत आधार सीडिंग इनेबल हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. हा पर्याय निवडल्यानंतर या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. यामध्ये उजव्या बाजूला आपल्याला आधार सीडिंग डी सीडिंग हा पर्याय दिसेल. तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बँक अकाउंट आधार सीडिंग करण्यासाठी आपल्याला आधार कार्ड, बँक पासबुक आणि आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर आपल्या सोबत असणे आवश्यक आहे. यामध्ये आपल्याला सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे. सर्वप्रथम आपल्याला आधार क्रमांक आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर समोर जो आपल्याला पर्याय दिसत आहे रिक्वेस्ट फॉर आधार, आपण आधार सीडिंग करत आहोत यासाठी सीडिंग हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आणि खाली आपल्याला ज्या बँकेसोबत आपले आधार सीडिंग करायचे आहे ती बँक आपल्याला यामध्ये निवडायची आहे. बँक निवडल्यानंतर आपल्याला पुढे सीडिंग टाईप हे यामध्ये आपल्याला फ्रेश सीडिंग, मुवमेंट, सेम बँक विथ अनदर अकाउंट, मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक हे पर्याय दिसतील. जर आपले अकाउंट हे प्रथमच आपण आधार सीडिंग करत असेल तर 1 नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. जर आपले खाते बँकमध्ये असेल तर आपल्याला 2 नंबरचा पर्याय निवडायचा आहे. म्हणजे आपले एकाच बँकेमध्ये 2 अकाउंट आहेत आणि आपल्याला दुसऱ्या अकाउंट सोबत आपल्याला आधार सीडिंग करायचा आहे. त्यासाठी हा 2 नंबरचा पर्याय आहे. 3 नंबरचा मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक म्हणजे आपले ऑलरेडी एका बँक अकाउंट सोबत आधार सीडिंग आहे, परंतु आपल्याला आधार सीडिंग हे दुसऱ्या बँकेच्या अकाउंट सोबत करायचे आहे. यासाठी आपल्याला 3 नंबरचा पर्याय निवडायचा आहे. आपण प्रथमच आधार सीडिंग करत आहोत यासाठी फ्रेश आधार सीडिंग हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. हा पर्याय निवडल्यानंतर यामध्ये आपल्याला आपला अकाउंट नंबर टाकायचा आहे. दोन वेळेस आपल्याला अकाउंट नंबर टाकायचा आहे. कन्फर्म करून घ्यायचा आहे आपल्याला आपला अकाउंट नंबर. 2 वेळेस अकाउंट नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला डिक्लेरेशन दिसेल. त्या डिक्लेरेशन आपल्याला डिक्लेरेशन वाचून आपल्याला चेक बॉक्सवर चेक करायचा आहे. आणि खाली आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या प्रकारचं पेज ओपन होईल. टर्म्स अँड कंडिशनचं पेज आपल्याला दिसेल. हे पेज वाचून आपल्याला खाली ॲग्री अँड कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर जो आपल्या आधार क्रमांकासोबत जो मोबाईल क्रमांक लिंक आहे त्यावर ओटीपी जाईल. तो ओटीपी आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर कन्फर्म या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. परत आपल्याला कन्फर्मचा पर्याय पेज ओपन होईल. परत एकदा कन्फर्म करायचं आहे. अशा प्रकारे आपले बँक अकाउंट हे आधार सीडिंग झालेले आहे. अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.